Good evening, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. सक्सेस नर्सिंग वॅकन्सी अलर्टमध्ये तुमचं आज स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत नॉर्सेट 7 विषयी. कधी असणार आहे नॉर्सेटची एक्झाम, काय इम्पॉर्टंट डेट्स आहे, कधी फॉर्म फिलअप होणार आहे आणि एक्झामच्या क्लोजिंग डेट कधी असणार आहे फॉर्मचा, हे सगळं आपण काय बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एका सुंदर क्वाटने आपण सुरुवात करूया. डर तो मुझे भी लगा था, डर तो मुझे भी लगा था फासला देखकर, डर तो मुझे भी लगा था फासला देखकर, पर मैं बढ़ता चला रास्ता देखकर, मंजिल खुद ब खुद मेरे नजदीक आई, मंजिल खुद ब खुद मेरे नजदीक आई, मेरा खुद का हौसला देखकर. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्वप्नामध्ये ती आग असेल, ती तळमळ असेल, ती धडपड असेल, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला तुमच्या स्वप्नाला पूर्ण केल्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो अडवू शकत नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सरकारी कर्मचारी बनायचं असेल, जर तुम्हाला नर्सिंग ऑफिसर बनायचं असेल आणि जर तुम्हाला पे लेवल 7चा 85,000 इन हँड पे घ्यायचा असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यामध्ये काय पाहिजे, ती आग पाहिजे, ते पोटेन्शियल्स पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की नॉर्सेट 7चा आजच काय आलेलं आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे. नॉर्सेट 7च्या नोटिफिकेशन मध्ये काय काय सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत. नॉर्सेट 7 ओके. तर बघा नॉर्सेट 7चं नेम ऑफ पोस्ट काय आहे, नर्सिंग ऑफिसर. पे स्केल काय आहे 44,900. पे लेवल काय आहे, पे बँड काय आहे 7 आहे. तुम्हाला अप्रॉक्स 85,000 स्टार्टिंग सॅलरी किती जाते बाळांनो, 85,000 तुम्हाला काय जाते बाळांनो, स्टार्टिंग सॅलरी जाते. नंबर ऑफ पोस्ट लवकरच अनाउन्स होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी आणि सर्व माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईट काय आहे, www.aimsexams.ac.in या वेबसाईटवर काय करू शकता तुम्ही, सगळ्या ज्या अपडेट्स आहे, सगळ्या ज्या एक्झामचे फॉर्म फिलअप वगैरे आहे, या सगळ्या डिटेल्स चेक करू शकतात. आता आपण बघणार आहोत ऑनलाईन ऍप्लिकेशन्स कधी स्टार्ट होणार आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन्स म्हणजे आजपासूनच चालू होणार आहे. 1 ऑगस्ट 2024 म्हणजे आज इव्हिनिंगला थोड्या वेळात कदाचित ऍप्लिकेशन काय होऊन जातील, चालू होऊन जातील. ऑनलाईन ऍप्लिकेशन एंड डेट कधी ऍप्लिकेशन संपणार आहेत, 21 ऑगस्ट 2024. 21 ऑगस्ट 2024 ला काय होणार आहे, ऍप्लिकेशन क्लोज होणार आहे. विंडो फॉर करेक्शन और एडिट फॉर्म मध्ये तुम्हाला काही एडिट करायचंय, फोटोज काही चेंजेस करायचे किंवा काही तुमच्याकडनं इन्फॉर्मेशन चुकली असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ती तुम्ही कधीपासून चेंज करू शकता. 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट पर्यंत काय असणार आहे, तुम्हाला करेक्शनसाठी विंडो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. स्टेटस ऑफ रजिस्ट्रेशन, तुमचा एक्झामचा फॉर्म सबमिट झालाय की नाही किंवा काही करेक्शन आहे त्या फॉर्म मध्ये, हे तुम्हाला कधी कळणार आहे, 30 तारखेला. 30 ऑगस्ट टू 2 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला काय आहे, स्टेटस ऑफ रजिस्ट्रेशन, तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला आहे की नाही, काय फॉर्म मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या की नाही, हे सगळं कधी कळणार आहे, तुम्हाला कळणार आहे 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत. पण जर तुमच्या फॉर्म मध्ये काही मिस्टेक असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचे पूर्ण फॉर्मसाठी भरलेले पैसे हे वाया जातील. ओके, ते रिफंड होत नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरताना सगळ्यांनी काय करायचंय, काळजीपूर्वक भरायचंय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डीएचएसचा फॉर्म भरताना खूप गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कोट्यामधून मिस्टेक केलेली, त्याच्यामुळे खूप जणांचा हातून जॉब गेलाय विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे कुठलाही फॉर्म भरताना तुम्हाला काय राहायचंय, सतर्क राहायचंय, काळजीपूर्वक राहायचंय. सायबर कॅफेवाल्याच्या काय विश्वास, सायबर कॅफे वाल्यावर विश्वास ठेवायचा नाहीये विद्यार्थी मित्रांनो. चला तर बघूया इन्फॉर्मेशन अबाउट एक्झाम ऑफ सिटी. तुमची एक्झाम ऑफ सिटी कधी कळणार आहे, 1 वीक बिफोर, एका हफ्त्याआधी तुम्हाला कळेल की तुमची सिटी कुठली असणार आहे एक्झामची. अपलोड ऑफ ऍडमिट कार्ड कधी येणार आहे, 2 दिवसाआधी, 2 डेज प्रायव्हर टू द एक्झामिनेशन. का बरं, तर तुम्ही म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं की गडबड केली जाते, एक्झाम सेंटर हे मॅनेज केले जातात. त्याच्यामुळे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसाआधी तुम्हाला तुमचं काय कळणार आहे, एक्झाम सेंटर कळणार आहे. 1 हफ्त्याआधी काय कळणार आहे, तुमची एक्झाम सिटी कळणार आहे. डेट ऑफ सीबीटी फर्स्ट स्टेज दॅट इज प्रिलिम्स, प्री एक्झाम कधी असणार आहे, 15 सप्टेंबर 2024 ला तुमची सीबीटी फर्स्ट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि डेट ऑफ स्टेज सेकंड म्हणजेच मेन्स कधी असणार आहे, 14 ऑक्टोबर 2024 ला. आणि आम्हाला गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस अकॅडमीचे सर्व स्टुडंट्स प्री आरामात क्लिअर करून घेतील. आणि फक्त आता बारी काय राहील, मेन्सची बारी राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघूया आपण प्री मध्ये काय असणार आहे. 100 क्वेश्चन्स असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. किती मिनिटासाठी असणार आहे प्री, तर 90 मिनिट साठी पी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 100 क्वेश्चन्स असतील, 90 मिनिट साठी असतील. 5 सेक्शन असणार आहे इथे. आणि एका सेक्शन साठी किती मिनिट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 18 मिनिट असणार आहे पर सेशन साठी. आणि एक सेक्शन तुम्ही आन्सर केल्याशिवाय सेकंड सेक्शन मध्ये काय करू शकत नाहीये, जम्प करू शकत नाहीये. कांट ओपन अनदर
सेक्शन अनलेस अँड अंटिल यू कंप्लीट युअर फर्स्ट सेक्शन. ओके, जोपर्यंत तुम्ही तुमचा प्रिव्हियस सेक्शन कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढचा सेक्शन ओपन करू शकत नाहीये. आता बघूया आपण मेन्स विषयी. मेन्स किती क्वेश्चन्स असणार आहे यावेळेस त्यांनी खूप सरप्राईज दिलेलं आहे आपल्याला. मेन्स मध्ये यावेळेस किती असणार आहे 160 क्वेश्चन्स असणार आहे आणि 160 क्वेश्चन्स असणार आहे आणि मेन्सचा टाइम असणार आहे 180 मिनिट्स. दॅट इज 3 आवर्स काय असणार आहे मेन्सचा टाइम असणार आहे. आणि मेन्स मध्ये पण यावेळेस त्यांनी चेंजेस केलेले. काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो मेन्समध्ये काय चेंजेस आहे 4 सेक्शन्स असणार आहे आणि प्रत्येक सेक्शनला तुम्हाला एक 45 मिनिट्स दिले जातील. एका सेक्शनसाठी 45 मिनिट्स, सेकंड सेशनसाठी 45 इंटू 4 किती 180 मिनिट्स तुम्हाला टोटल असणार आहे. इथे पण सेम असणार आहे. जोपर्यंत तुम्ही एक सेक्शन कंप्लीट करत नाही विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत तुमचा दुसरा सेक्शन ओपन होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण पुढे बघूया की क्वालिफाईंग साठी काय असणार आहे. तुम्हाला क्वालिफाईंग साठी पर्सेंटेज किती असणार आहे 50% किती कशासाठी असणार आहे ओपन साठी किंवा ईडब्ल्यूएस साठी 50% क्वालिफाईंग असणार आहे, 45% ओबीसी साठी असणार आहे, 40% एससी एसटी साठी असणार आहे आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी साठी 5% रिलॅक्सेशन असणार आहे. म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी असला तर तो ओपनचा असला त्याला 45 असेल, ओबीसीचा असेल त्याला 40 असेल आणि एससी एसटीचा असला तर 35% त्याच्यासाठी काय असणार आहे ग्राह्य धरले जाणारे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज अशी की आपण स्पेशल टेस्ट सिरीज चालू करतोय विद्यार्थी मित्रांनो. मला तर गॅरंटी आहे की सक्सेस अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आहे की जे प्रिलिम्स इझिली क्रॅक करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्यासाठी आम्ही काय करणार आहे खास स्पेशल टेस्ट सिरीज स्टार्ट करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही स्पेशल मॅरेथॉन बॅच चालू करणार आहे. तुमचा जो पण पुढचा एखाद महिना असणार आहे त्या 1-1.5 महिन्यासाठी काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्पेशल मॅरेथॉन बॅच असणार आहे आणि या स्पेशल मॅरेथॉन बॅचच्या डेट्स आम्ही लवकरच काय करणार आहोत अपडेट करणार आहोत. आणि नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेटसाठी तुम्ही सक्सेस करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्यातल्या त्यात व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील काय आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या रनिंग नंबर्सवरनं तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आता महाराष्ट्रासाठी आम्ही DMER DHS DMR RRB आणि नॉर्सेट 8 याच्यासाठी आत्तापासूनच बॅच चालू झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये डेली तुमचे 4 आवर्स लेक्चर्स असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण स्टडी मटेरियल मिळणार आहे. स्टडी मटेरियल कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी मटेरियल मिळणार आहे तुम्हाला. टेस्ट सिरीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आणि 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे. 1 इयर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो व्हॅलिडिटी असणार आहे. फर्स्ट 100 कॅन्डिडेटसाठी आम्ही 50% डिस्काउंट ठेवला आहे. 50% डिस्काउंट फॉर फर्स्ट 100 कॅन्डिडेट्स. चल नर्सिंग मधल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी सोबत सगळ्यांनी जोडून राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा नर्सिंग मधल्या प्रत्येक बंद्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं विद्यार्थी मित्रांनो. चलो थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. गुड नाईट.